आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्ट वर. भारतातील प्रेक्षकांसाठी मोफत सेवा. अल्ला पुन्हा तारणहार त्या मेडच्या मदतीला. हा वेळेवर येऊन कसा टपकतो कुणास ठाऊक. तरी 4-5 दिवस लांब राहील अशी व्यवस्था केली होती मी. तरी वेळेवर येऊन पोहोचला. प्लॅन फसला माझा. अगं कशाला त्रास करून घेतेस रेवती? असेही तुझे प्लॅन फसण्यासाठीच असतात. आई चिडू नकोस. तुला काही खायला आणू का? खायची वेळ का ही खायची वेळ का? खाण्याने प्रश्न सुटतात. मग काय असं तणतण केल्याने सुटणार आहेत का? आई तू माझ्याशी उगीच वाद घालू नकोस हा. आधीच मला त्या गौरीचा प्रचंड राग आलाय. सतत ती गौरी जिंकत असते. कसं सहन करू मी? रेवती आपण एक काम करूया का? काय? आपण आहे ना त्यांच्या टीम मध्ये जाऊया. मग आपण पण जिंकू. काय बोलतेस आई तू? आपण काय गल्लीत खेळतोय का टीम बदलायला? तू हे खा हे हा नाही तर झोप. तू वेड्यासारखी बडबडत असतेस. हा वेडेपणाच आहे ना एक दिवस शहाणपणा ठरणार आहे बघ. आणि असं किती तू डोकेफोड केलीस ना तर जिंकते ती मेडच. त्यापेक्षा जाऊया ना त्यांच्या टीम मध्ये. आई अगं तो मुलगा माझा सतत अपमान करत असतो. मी आई आहे त्याची. आई म्हणत नाही तो मला. मिसेस पैठणकर नावाने हाक मारतो. आणि मी त्याच्या टीम मध्ये जाऊ. आणि कोण आहे त्याच्या बाजूला? ती फालतू फडतूस मेडच्या टीम मध्ये जायचं का मी? काही काय बोलत असतीस? मी रेवती आहे रेवती. मला जे हवंय ते मिळवण्यासाठी मला कुणाच्याही गटात जाण्याची गरज नाहीये. मला या सगळ्यांना हरवून पुढे जायचंय. आणि ते मी जाणारच. कुठे हरवलीस? काल रात्रभर डोळ्याला डोळा नाही माझ्या. रोहितच्या काळजीने जीव अर्धा झालाय हो माझा. काल जे झालं त्यामुळे पुन्हा त्याच्या मनात आत्महत्येचा विचार आला तर. नंदा अगं हा विचार डोक्यातून तू काढून टाक बरं. रोहितने काल आपल्याला सांगितलं ना मी पुन्हा असं काही करणार नाही म्हणून. मग आपण माणूस अस्वस्थ असेल असं तर आपण काय करतो याचं भान नाही राहत त्याला. आत्ता त्याच्या आयुष्यात चांगले दिवस येत आहेत असं वाटत होतं. तर हे मध्येच काय हो असं घडलं? सोहा आधी घरी परत येत नव्हती म्हणून आपल्याला काळजी वाटत होती. आता ती परत आली तर हे नवं वादळ. किती किती घाणेरडे आरोप केले तिने रोहितवर. गौरीच्या मनाला सुद्धा काय वाटत असेल हो? काहीच कसा विचार करत नाही हो ही सोहा. खरंय तुझं. माझी काळजी आता वाढू लागलीये. ह्या सोहाच्या वागण्यानं त्या दोघांच्या संसाराची घडी कायमची विस्कुटणे म्हणजे झालं. तेच तर ना. हळवाय हो आपला रोहित. त्याने पुन्हा काही आपल्या जीवाला. नंदा परत तेच. हे बघ आता तू माझीही काळजी वाढवतेस बर का. ऑलरेडी ह्या सोहाच्या वागण्याने माझं डोकं चक्रावून गेलंय. रोहित आणि गौरीने जो व्यवसाय सुरू केलाय ना त्याचं मला कौतुकच आहे. पण सोहाने त्याचा भलताच अर्थ काढला. नशीब तो रुद्र तिथे वेळेवर आला. नाहीतर ह्या घरामध्ये काय घडलं असतं देव जाणे. हो ना. हे बघ पण आता झालंय ना सगळं व्यवस्थित. फार विचार करू नकोस. मी ऑफिसला जाऊन येतो. ओके चल बाय. अहो काय? एक बोलायचं होतं. बोल. तुम्ही ते रोहितला पिऊन म्हणून कामावर ठेवलंय ना
ते जर सोहाच्या कानावर गेलं तर त्यापेक्षा तुम्ही एकतर त्याला चांगल्या पोझिशनवर घ्या, नाहीतर मग नकोच तो आपल्या ऑफिसात. अहो पुन्हा सोहाने डोक्यात राग घालून घेतली तर, आणि ती तुम्हाला काही बोलली तर नाही, नको. त्यापेक्षा अहो आपल्या मुलांच्या संसाराची जबाबदारी आपल्यावर सुद्धा आहेच ना. ठीक आहे. अगं बघतो मी काय करायचं ते. चल आता निघतो. बाय. परमेश्वरा, का माझ्या रोहितच्या आयुष्यात एका पाठोपाठ एक संकट आणतोयस. आता तरी आणखी काही वाढून ठेवू नकोस रे त्याच्या आयुष्यात. त्याचा संसार सुखाचा होऊ दे. अगं सोहा, पण तू काल त्या मेडला इतकं बोललीस ना, ती तुझा बदला घेणार. ती मेड आणि माझं रिव्हेंज आंटी, हे इम्पॉसिबल आहे. इम्पॉसिबल? अगं तुझ्या नवऱ्यासोबत त्या मेडने बिझनेस करणं पॉसिबल करून दाखवलंय, हो ना? ठीक आहे, पण असंही काय करणार आहे ती? अगं तिच्या हातात मोठं कार्ड आहे सोहा. तुझ्या लक्षात कसं येत नाही? रोहितला आत्ता कुठेतरी यश मिळतंय. तिने ठरवलं ना, सगळं त्याच्या हातातून काढून घेईल. असं कसं काढून घेईल? रोहितचा बिझनेस आहे तो, आणि ती कोण आहे त्याच्याकडनं सगळं काढून घेणारी? नावाला रोहितचा बिझनेस. व्हॉट डू यू मीन आंटी? अगं बिझनेस दोघांचा आहे ना. खरं तर फर्स्ट ओनर गौरी आहे, आयडिया गौरीची आहे, मेथड सुद्धा गौरीची. तुला लक्षात येतंय का? रोहितचं काही नाहीये यात, म्हणून तर त्याला तिच्या घरी जाऊन उदबत्त्या बनवाव्या लागतात ना. आता बिझनेस करायचं म्हटल्यावर हे त्याला करावंच लागणार ना. गौरी सोबत फिरावं लागणार, गौरीच्या घरी जावं लागणार, त्या मेडच्या घरी बसून त्याला उदबत्त्या बनवाव्या लागणार, गौरी सोबत फिरावं लागणार, मार्केटमध्ये जावं लागणार. मी माझ्या रोहितला कुठेही नाही पाठवणार. तो तिच्यासोबत बिझनेस नाही करणार. सोहा, बिझनेस ओनर रोहित नाही, गौरी आहे. सो व्हॉट? मी रोहितला सांगेल की सोडा बिझनेस, लीव इट. डोक्यावर पडलीस का ग रेवती आंटी? बाळा, असं वेड्यासारखं का वागतीयस तू? रोहितला आता कुठेतरी यश मिळतंय, बिझनेस सेटल होतोय त्याचा. तुला हेच हवं होतं ना, त्याने बिझनेस करावा,